नमस्कार मित्रांनो, पुन्हा एका नवीन व्लॉगमध्ये आपलं हार्दिक स्वागत. तर आता आपण आहोत जिम कार्बेट जंगलातील सीताबनी झोनमध्ये कर्मा रिसोर्ट आहे तिथे. तर हे उत्तराखंड राज्यामध्ये येते आणि रामनगरपासून 35 किलोमीटर आहे. तर त्याचा पूर्ण ॲड्रेस मी आपल्या या स्क्रीनवर दिलेला आहे. तर हे एका जंगलामध्ये असलेलं एक मोठं रिसोर्ट आहे आणि कर्माची मेंबरशिप आमच्याकडे आहे. त्यामुळे आम्ही जिथे कुठे कर्माचे हॉटेल रिसॉर्ट्स आहे त्या ठिकाणी दरवर्षी जसं जमेल तसं जात असतो. तर त्यातलंच एक हे रिसोर्ट कर्मा. आम्ही पहिल्यांदा आलो आणि फार सुंदर हा परिसर. तर चला आमच्यासोबत आपणही पहा हा संपूर्ण रिसोर्टचा परिसर. आता सकाळचे 7 वाजले आहे, अजून सूर्योदय झालेला नाही आणि आपण ऐकू शकता पक्ष्यांचा किलकिलाट, जो खूप सुंदर असं वाटत वातावरण. तर आपण पूर्ण परिसर पहा आणि या परिसराचा निसर्गाचा आपण संपूर्ण आनंद घ्या. आपल्याला आता डाव्या बाजूला जे कॉटेज दिसत आहे ते स्टुडिओ टाईप कॉटेज आहे, ज्यामध्ये कपल राहू शकतात. तर हे फार सुंदर लाकडापासून तयार केलेले हे सगळे कॉटेजेस आहे आणि ह्या रोमध्ये संपूर्ण कॉटेजेस बनलेले आहे. समोर रिसेप्शन्स आहे इथले, जे ब्राऊन कलरचं दिसत आहे ते. व समोरील पिवळ्या कलरची जी बिल्डिंग आहे तिथे सुद्धा रूम्स आहे, ग्राउंड फ्लोअरला आणि वरती सुद्धा. अशी ही रूमची रो आहे. तर हे मोठे विला आहे. तर ह्या विलामध्ये 4 लोक राहू शकतात आणि मोठे आहे विलास आणि फार सुंदर आहे. आम्ही कॉटेज आणि विला या दोन्ही प्रकारच्या रूममध्ये राहिलो. तर मी आपणास त्याचे आतले टूरसुद्धा देईल, ज्यामध्ये आपण संपूर्ण रूम कसे आहेत ते पाहू शकाल. तर ते आपण पुढच्या भागामध्ये पाहूया.
तर आता आपण समोर पाहू शकता जे पिवळी बिल्डिंग आहे, तिथे डाव्या हाताला रेस्टॉरंट आहे, मध्ये मुलांसाठी प्लेइंग एरिया आहे आणि उजव्या बाजूला इथे सुंदर असं एक जंगल जिम आहे. इथे आपण आपले व्यायामाचे एक्झरसाइज वगैरे जे काही प्रकार आहे ते करू शकता. सगळ्या मशीन्स तिथं लावलेल्या आहे. फार सुंदर जिम आहे, तो सुद्धा मी तुम्हाला नंतर दाखवतो. चलो फोटो काढायचा म्हणजे माझा काढलाच नाही. शूटिंग चालू आहे. तर हा आता स्विमिंग पूल जवळचा एरिया आहे आणि इथे आपण बसून आरामात स्विमिंग पूलचा व्ह्यू पाहू शकतो आणि रिलॅक्स होऊ शकतो. तर मित्रांनो, हा आहे जंगल जिम. तर ज्यांना व्यायामाची आवड आहे त्यांचा हौस पूर्ण व्हावी या उद्देशाने इथे सुद्धा व्यायाम करण्याची व्यवस्था केलेली आहे. हा आहे सुंदरसा छोटासा जिम, ज्यामध्ये हे सगळे जे मशीन्स आहेत ते ठेवलेले आहेत. तिथे आपण आपला व्यायाम पूर्ण करू शकतो. बहुत अच्छा. रूमच्या मागच्या होते. साईडलाच लगेच जंगल सुरू होते, त्यामुळे आपल्याला इथं खबरदारीनं फिरण्याची गरज आहे. तर आपण गुड पाहू मॉर्निंग शकता सर. गुड मॉर्निंग. मागे जंगल. तो यहाँ के जो स्टाफ है काफ़ी मतलब अच्छे लोग हैं.
सकाळी सकाळी आपल्या कॉटेजच्या समोर बसून चहाचा आपण मनसोक्त आनंद घेऊ शकतो. फार सुंदर वाटते इथे बसून. तर मित्रांनो, आता ब्रेकफास्टची वेळ झालेली आहे. तर आपण जाऊया आता ब्रेकफास्ट करण्यासाठी. इथे एक सुंदरसं रेस्टॉरंट आहे. तर आपण तिथे जाऊन बघूया कसं काय. ब्रेकफास्ट ब्रेड आहे. राईस सॉरी सांबार वडा. क्या बात है. सांबार, चटनी और ऐसा सब कुछ. जूस. कसा आहे. छान आहे ना नाश्ता. बढिया आहे. कसा आहे नाश्ता. कसा आहे. सीटिंग की अरेंजमेंट है. बाहर भी बैठ सकते हैं धूप में. और ऐसा बढ़िया फ्रूट वगैरह खा सकते हैं. कार्ड दिसलं होतं का कशाचं. तर आपण आता समोर पाहू शकता. इथे खूप मोठं खेळण्याचं ग्राउंड आहे. तर इथे जे काही गेस्ट आलेले आहे ते सर्व आपण मिळून आणि इथला स्टाफसुद्धा त्यात इन्वॉल्व होतो. तर सगळं मिळून आपण क्रिकेट असो, फुटबॉल असो, अजून अन्य कोणते जे आपल्या आवडीचे गेम आहे ते इथे मनसोक्त खेळू शकतो. म्हणजे आपण दिवसभर इथं राहिलो तरी किंचितही आपल्याहून बोर होणार नाही याची इथे व्यवस्था केलेली आहे. खूप मोठं ग्राउंड आहे. तर इथं लहान मोठे मुलं, लेडीज सगळे आपले खेळत असतात. पकड़ लेता यार.
है जा सकते। बंदर गया क्या अंदर? नहीं अभी है क्या? ये हमारे कॉटेज के पीछे का एरिया है जहाँ पे ये बंदरों का ऐसी उछल कूद चालू है। देखिए कितना बढ़िया खेल रहे हो। वाह वाह वाह, बढ़िया। इथे आपण पाहू शकता छोटे छोटे मुलं छान क्रिकेट खेळत आहे आणि यांना आपण सुद्धा जॉईन करू शकतो. ये एक माप रहता, पहिला वाला माप. जमला. ह्या मैदानात बसून आपण निसर्गाला निहाळू शकतो आणि इथे छान सुंदर पहाडांचे सुद्धा व्ह्यू दिसत आहे आणि खूप एकदम प्रसन्न वाटते आणि सोबत आपले मित्र वगैरे असले तर अजूनही आनंद द्विगुणित होतो.
मित्रांनो, आपण आतापर्यंत जो हा रिसॉर्टचा व्ह्यू पाहिला तो आपल्याला कसा वाटला ते नक्की सांगा. आणि अजूनही काही गोष्टी इथल्या शिल्लक आहे ज्या आपल्याला मला दाखवायच्या आहे, ज्यामध्ये इथल्या रूम्स आहे त्या कशा आहे, तसेच नाईट व्ह्यूज, रात्रीच्या वेळेस हा परिसर कसा दिसतो, इथे काय काय ॲक्टिव्हिटी चालतात, तर त्या सगळ्या आपल्याला मी पुढील भागामध्ये दाखवणार आहे. तर आपण पुढचे सुद्धा भाग अवश्य पहा. तर मित्रांनो, हा व्हिडिओ इथेच संपूया आणि पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसोबत. पूर्ण पाहिल्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद. तसेच आपण अजूनपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा व व्हिडिओला लाईक आणि शेअरसुद्धा करा. आपण सर्वांचे पुन्हा एकदा धन्यवाद.